मटेरियल तर आपण टाकतो सगळं, पण थोडी काही तर मिस्टेक असते त्यामुळे आता आमचं लोणचं 2 वर्षाचं लोणचं आहे तसं आहे. 2 वर्षाचं. नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज हिरव्या मिरचीचं लोणचं बनवायचं आहे आणि शेजारच्या काकू ते मला बनवून देणार आहेत. कसं मी त्यांना रेसिपी विचारली होती, पण म्हटलं तू जेव्हा करते त्यावेळेस मला बोलव, मी तुला सांगते सगळं. आणि आपण स्वतः रेसिपी ऐकून करण्याला आणि प्रत्यक्ष पाहून नंतर करण्याला जरा जास्त फरक राहतो. थोड्या वेळात येतो म्हणलेत ते, मी फोन केला होता त्यांना. तर चला मग त्याचं काय प्रमाण असेल, काय काय वस्तू लागते ते सगळं मी तुम्हाला हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. तर इथं घराच्या शेजारी बांधकाम सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला इथं आवाज येत असेल बघा, असं जास्त असं म्हणजे गाड्यांचं वगैरे किंवा असं करकर असा आवाज येत असेल तर इथं बांधकाम चालू असल्यामुळे थोडा ते बाहेरचा आवाज जास्त येतोय. आणि त्यात मी बाहेर इथं उभा राहिलेले, आतमध्ये काही एवढा येणार नाही, पण बाहेर जरा जास्तच आवाज येतोय. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजी कुठे गेल्या? आजी फिरायला गेले ते. लई मोठी असली ना 2 तुकडं करायचं आणि हे असं तुम्ही येत आहे ना आता इथं दररोज बसायला, त्यामुळे ते तुम्हाला चांगलं ओळखायला लागलं. मग घेऊ का मी? नको आता खायचं पण सांगते तुम्हाला, नुसतंच पुसून घ्यायचं आणि विचारायचं. तर इथे मी मिरची स्वच्छ धुवून घेतलेले. छान झालं होतं तुम्ही केलेलं. ते लिंबूचं आणलंय का ते? पिळायचं नाही, ते तुम्ही काय टाकवायचं म्हणलं होतं. आणले की लिंबूचा मसाला तुम्हाला किती असेल? 1 किलो मिरची? किलो असेल, कसं वाटतं किलो असेल, थोडी कमी वाटते. दोघीच आणायची. हे असं देतं आणि काय असलं तर द्या, विचारून देते तुम्हाला. तुमचं अजून विचारायचं काय असलं तर द्या. मटेरियल तर आपण टाकतो सगळं, पण थोडी काही तर मिस्टेक असते त्यामुळे ती खराब होते. हो, आणि ते सर्व प्रकारचे लोणचे तसेच दिवाळीचा फराळ खूप छान बनवते त्या काकू. तर इथं 1 किलोला थोडी कमी मिरची होती, बरोबर 1 किलो केली. पूर्वी कसं गाडी असायची, हवामान चांगलं असायचं. आता तसं काही नाही ना, पहिल्यासारखं काही नाही राहिलेलं. पहिल्यासारखं काय राहिलं नाही. त्यामुळे त्याला आता आमचं लोणचं 2 वर्षाचं लोणचं आहे तसं आहे. 2 वर्षाचं लोणचं आंब्याचं. कशात ठेवताय तुम्ही? नाही का, चिनी मातीची. 2 दिवस वर राहू दे, लगेच फ्रीजमध्ये ठेवू नका. बरोबर. 2 दिवस खालवून 2-3 दिवस खालवून करून मग तुम्ही तुमच्या मग ती उद्या धुवून ठेवते भाजी. कसं करायचं. तुमचं लोणचं छान होतंय त्या पण म्हणत होत्या ना, आणि तुम्ही एकदा करंजी पण ती पुढे करंजी पण तुम्ही दिल्या होत्या की इथे हे करून. ते पुढे लई जणांनी शिकले की माझ्याकडे. मला आठवच ना. अहो या आहेत ना मामी, त्या मामी आमच्या चपात्या ते करायला येते बघा, नागीचे मस्त करतात बघा. त्यांना येते बघा. माझ्या मी करते ना तसंच. तुम्ही सगळं ट्रेनच केलं त्यांना सगळं पाक बीक सगळं शिकवलंय ना. नाही हो, येणं गरजेचं आहे हे. बरोबर आहे काय? आमच्या कवा करतील ना करंज्या, तुम्हाला हात नाही म्हणजे ते कृतीमध्ये येते. हो, नाही असं ऐकणं आणि प्रत्यक्ष हे करणं ते फरक आहे. आदेश कुठे आहे बघ बघ बाई. इथं 1 किलो मिरची घेतली आणि किती लिंब? हे 9 लिंब घेतलेत. 1 किलो मिरचीसाठी ह्या साईजची 9 लिंब घेतलेले. 1 किलो मिरचीसाठी 200 ग्राम इथं मी मीठ घेतलेलं आहे. मिरची जास्त तिखट जर असेल तर मिठाचं प्रमाण थोडं वाढवायचं. हां, पोह्याच्या चमच्याने 1-1.5 चमचा बेडेकर लिंबू लोणच्याचा मसाला आणि अंबारी तिखट हा मसाला आहे. बेडेकर लिंबू लोणच्याचा मसाला आणि हे अंबारी तिखट, हे दोन्ही घातलेलं आहे इथं. आणि इथं 100 ग्रॅम मोहरीची डाळ. हां,
आणि इथं तेल 100 ग्रॅम तेल असेल हा एक वाटी, छोटी वाटी. नाही कॅशी मीठ हा. वाटी दीड वाटी या घाला म्हणा. वाटीच्या साह्याने 1 वाटी मीठ आणि 1 वाटी तेल आणि मीठ ही असायची छोटी वाटी. तर इथं सर्व साहित्य हे काढून ठेवलेलं आहे. आता तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल कडकडीत गरम करायचे. येते का त्याने सांगितलं तेल एवढं गरम करायचं की त्यामध्ये मोहरी टाकली का अशी तडतडून वर आली पाहिजे. वर आली हो का? थांबा दाखवते तुम्हाला. नाही, होते त्याला काय. अरे हाल माझा. हे मी लई तांबडं तिखट घालत नाही घाला घाला असू दे. आणि हे मसाले घालते. हा. चल बाय. ह्यात ओतू का? हा, ओतून घ्या. टाका की. हा. तर त्या गरम झालेल्या तेलामध्ये मोहरीची डाळ, लिंबू लोणच्याचा मसाला, मीठ आणि थोडीशी अंबारी मिरची पावडर घालायची आणि ते सर्व हलवून घ्यायचे. आणि सगळं गार होऊ दे एकदम मग पिळायचं. मी बरणी ठेवते की धुवून तोपर्यंत. हं. मोहरीचा स्वाद जास्त येते का? हा आणि ते काय होते मग लई कडक म्हणजे लई वेळ ठेवली की नाही त्यात काळ पडते होय का? म्हणून म्हटलं. तर इथं हिरव्या मिरचीचं लोणचं तयार आहे. जवळून पाहिलं तर बघा एकदम असं तोंडाला पाणी सुटतं, खावं असं वाटतं लगेचच. हे सर्व टाकलेलं जे मिश्रण होतं ते तेल वगैरे ते मिसळून आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून हे सर्व मिरचीला लागेल. ज्या खाली राहून जास्त जेवढं हलवून ठेवेल आपण तेवढं सर्व मिरच्यांना इथं लागतं. आणि हे सगळं थंड झाल्यानंतर यामध्ये लिंबाचा रस असं पिळून घ्यायचं आहे. मी 1 किलो मिरचीसाठी मीडियम साईजचे इथं 9 लिंब घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्तही करू शकता, पण जास्त कमीही लिंब नसून असं त्यांचं म्हणणं होतं. आंबूस खायला वगैरे हे छान लागतं आणि यापेक्षा थोडं जर अजून तुम्हाला पाहिजे असेल तर थोडं अजून लिंबाचं प्रमाण जास्त वाढवायचं. तर इथं लिंबाचा रस मी साचेच्या साह्याने काढलाय, पण तुमच्याकडे जर ते नसेल तर एखाद्या वाटीत वगैरे त्या लिंबाचा रस काढायचा, त्यातले बी वगैरे त्यात पडू द्यायचे नाहीत, बी साईडला काढायचे. तर इथं लिंबाचा रस पिळून झाल्यानंतर पण इथं मी एकजीव करून घेतलं. इथं तुम्ही पाहू शकता लिंबाचा रस घातल्यानंतर तर अजूनच छान इथं लोणचं दिसायला लागलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.